बाळा तळेगावचे जबरदस्त असा हा क्षेत्ररक्षक, जबरदस्त हा खेळाडू, विकेट कीपर पण बाळा आगिवले आमचा सहकारी मित्र, म्हणजे जबरदस्त असे आम्ही पहिले क्रिकेटर शेतात खेळायचो, चप्पल साईडला ठेवून पायाला फोडूस प्रत आम्ही क्रिकेट खेळायचो असा हा बाळा. पाटील सरांना पण ओळखत असेल बहुतेक. धन्यवाद. कारण पाटील सर माझे रनर होते मित्रांनो, सांगायचं म्हणजे पाटील सर माझे रनर होते. चला नाणेफेक करा. ओके नाणेफेक झाली का? YouTube ऐप के ओके एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे, भारत भाग्य विधाता जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की वंदे. चला आता नाणेफेक झालेली आहे, प्रत्येकाची निर्णय आम्हाला कळवायचा आहे आणि प्रेक्षकांना विनंती, हा फायनलचा सामना आहे. ही लहान मुली इथं माझ्या समोर आहेत, त्यांनी मागे राहा. जर चेंडू लागला तर चेंडूला दुखापत होईल तुमच्यामुळे, तुम्हाला होणार नाही. चला पंच सामना सुरू करा. कारण हा फलंदाजी कुणी आनंदपूर फलंदाजी करणार आहे. टॉस विन झालं. लवकर चला क्षेत्ररक्षण कांबे संघाने लवकरात लवकर लावा. ऐका, फायनलचा सामना मी पेनल्टी दिल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही संघाला गदारोळ करायचा नाही. आम्ही तुम्हाला वारंवार सूचना देतो, त्याचं सूचनाचं पालन झालं पाहिजे. गेली 5-6 दिवस आपण पाहतो, खूप मेहनत तिथं घेतलेली आहे. आमचे परेशजी असतील, कॉमेंट्री वाले, बनाचीवाडीवाले सुंदर अशी कॉमेंट्री करतात, ते असतील, दत्ता सर असतील, आमचे हिंदुरीचे सगळे आयोजक, आमचा नगरसेवक नरेश बनेश भाई लोखंडे आज पुरेपूर पाहतो. सगळ्या दिवशी सगळ्यांचे स्वागत करण्यासाठी ते सज्ज असतात. आमचे मित्र हरीश तिवारी यांचं सुद्धा मनापासून इथं स्वागत करतात. पंच आपण लवकरात लवकर सामना सुरू करा. मला असं वाटतं बापू अधिकारी सुद्धा चांगले कॉमेंटेटर, इंग्लिश कॉमेंटेटर चांगले आहेत बापू अधिकारी, मराठी सुद्धा चांगले बोलतायत आणि क्रिकेटचे उत्तम जाणकार असले बापू अधिकारी सुद्धा इथे आहेत. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच त्यांना वेळ द्या, त्यांना ताकीद द्या. आपला सामना 4 षटकांचा असेल ही लक्षात ठेवा. 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाज. कांबा टीम जिंकली तर कमलेश अधिकारी यांच्याकडनं 3,000 पारितोषिक आलेलं आहे कांबे टीमसाठी. 3 षटकार मारले तर 1100 आणि 3 विकेट घेतल्या तर लगातार 1100. नितीन चौधरी यांच्याकडनं फायनलचा सामना आणि आयवा कॅच. लक्ष्मण देसाई साहेब बसा. बाहेर प्रेक्षकांनी जर कॅच घेतला तर मंडळाकडून रोहन डोळे यांच्याकडनं 500 रुपये आयवा कॅच साठी. आमचे सहकारी मित्र जगन पाटोळे, प्रत्येक चौकाराला दोन्ही संघाला चौकारासाठी 200 रुपये पारितोषिक. बापू अधिकारी यांच्याकडनं आयवा कॅच साठी रोंडोळे यांच्याकडनं 500 आणि टप्पा कॅच घेतला तर 250 रुपये आणि डायरेक्ट कॅच घेतला तर 500 रुपये. बघा मित्रांनो, जबरदस्त. सगळ्यांनी बाहेर राहा. बघू हे छोटे छोटे पोरं जरा बाहेर राहा मस्तपैकी. जगनजी पाटोळे यांचं स्वागत मनीष भाई आपण करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. चला जाऊया सामन्याकडे, जाऊया फायनलच्या सामन्याकडे. माझ्या जोडीला पाटील सर आहेत, बापू अधिकारी आहेत. बघूया सर काय म्हणणं आहे. 4 षटकांचा सामना सर, 4 षटकांचा सामना, या सामन्याचा फायनलचा सामना आहे. आपण पाहिलं निबाळपाडाच्या हातातून गेली आणि आनंदपुरी चांगली टीम आहे. आपण वेळोवेळी पण त्यांचा सामना पाहिला, तेव्हा पण त्यांनी चांगली गोलंदाजी केली. आता बघूया काय तुम्हाला वाटतं, आनंदपूर आणि कांब्यामध्ये तुल्य अशी कुठली संघ आहेत?
सचिन तसं पाहायला गेलं तर दोन्ही तुल्यबल्य संघ आहेत, कुठल्याही संघाला कमी लेखता कामा नाही, परंतु शेवटी फायनलचा सामना असतो, कुठे कधीतरी एखादा प्रेशर सुद्धा असू शकतो. आपल्यामध्ये गोलंदाज जे आहेत किंवा फलंदाज आहेत ते कशा प्रकारची कामगिरी करतात त्याच्यावरती बरंचसं अवलंबून आहे. आपण जर का सुरुवातीला जर पाहिलं की जास्तीत जास्त धावा जर त्याने काढल्या सचिन, तर निश्चितपणे नंतर जी फलंदाजीला येणार आहेत त्याच्यावरती प्रेशर येऊ शकतो. नक्कीच सर, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. क्रिकेटबद्दल कोणी भाष्य करू नये. क्रिकेट नॉट ए चॅलेंज गेम, काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटबद्दल बोलता येईल, भरपूर बोलता येईल. माझ्या जोडीला चांगले सचिन सुनील गावस्करांनी म्हटले की अरे क्रिकेट राजा हुकला तो संपला, म्हणजे जर का आपण एखादा हुकला तर तो त्याचा खेळच संपतो, अशा प्रकारचा तो क्रिकेट आहे, म्हणून त्याला नाव दिलं क्रिकेट. क्रिकेट की दुनिया में अगर देख चलते हैं, हम आगे बढ़ते हैं. पहले ओवर की पहली गेंद का सामना करेंगे राइट बल्लेबाज, खेलने का प्रयास किया, वहां पर अच्छी गेंद, निश्चित तौर पर चकमा देने वाली गेंद थी, सराहना करनी होगी यहां पर गेंदबाज की. अशोक साडी या ठिकाणी हरेश तिवारी यांच्याकडनं हॅट्रिक घेतली म्हणजे 500 रुपयाचं बक्षीस चाललंय. खेलने का प्रयास किया, पॉइंट किस तरफ ढकेल दिया, 1 रन के दौड़ पड़े हैं, जब तक कि गेंद फील्ड करे 2 खिलाड़ी उसके पीछे दौड़ रहे, गेंद सीमा रेखा की ओर और यहां पर ये 4 रन. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला तो फलंदाजाला. साळवे यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे कांब्या संघाला. गणेश के बल्ले से निकलता हुआ पहला शानदार चौका और 4 रन के से खाता खोला सचिन यहां पर. अगली गेंद का सामना करेंगे अशोक के, सामना करेंगे गणेश. गणेश के लिए गेंद, बहुत अच्छी गेंद हवा में, गेंद सीमा रेखा के और यहां पर ये 6 रन. हा येतो षटकार. धावसंख्या 2 अंकी पार करते. धावसंख्या पुढे सरसावती. धावसंख्या जाते ती 10, 1-0 म्हणजे 10. इकडे या, नाव सांग बा तुझं. आदेश के लिए यहां पर 500 रुपए का इनाम. बहुत ही सुंदर कैच, खूबसूरत कैच. चला आदेशसाठी 500. पुन्हा एकदा आला कधी चिठ्ठी लागतो, झेल बाद होतो का बघूया. पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय कांबा संघाकडनं. पहुंचा है, 10 रन बन चुके हैं पहले विकेट के नुकसान पर. जैसे कि पहले विकेट का पतन सचिन हो चुका है 10 रन पर. निश्चित तौर पर मैं सराहना करूंगा गणेश की. एक शानदार चौका था उन्हें लगाया था, उसके बाद एक छक्का भी लगाया था. तो अपना कर्तव्य जो है, अपना कार्य तो उन्होंने कर दिया है, पहले में लौट चुके हैं निश्चित तौर पर, क्योंकि फाइनल का मुकाबला है. काफी अच्छे रन यहाँ पर बनाने होंगे. अगर ज्यादा से ज्यादा रन बनाएंगे तो निश्चित तौर पर दूसरे टीम पर जो है हम प्रेशर डाल सकते हैं. बरोबर आहे पाटील सर, तुमचं म्हटलं अगदी बरोबर आहे. बघा एक षटकार मारला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा फटका मारायच्या प्रयत्नात, परंतु चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती अशोककडनं. हा एका छोटासा खेळाडू कांब्या संघाचा उत्कृष्ट असा झेल टिपला. कॅचेस इन द मॅचेस आपण म्हणतो, कॅच पाहिजे. आता मात्र पुन्हा त्या दिशेने चेंडू होतो, झेल बाद होतो का काय, आणि चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलंय कांब्या संघाकडनं. भरपूर पळाला, चेंडू उंच होता पण हाताला लागला नाही आणि 2 धावांना आकार मिळतो. दोन्ही पुढे सरसवते. धावसंख्या होती ती 12. पहला ओवर जारी है, काफी आक्रामक गेंदबाजी का प्रदर्शन और उसी प्रकार से यहाँ पर सचिन धुआंधार दोनों भी बल्लेबाज है. स्कोर मिलाकर स्कोर कार्ड पहुंचे 12 रन बन चुके हैं. तो दोनों टीम के जो प्रारंभिक बल्लेबाज है निश्चित तौर पर मैं सराहना करूंगा, क्योंकि अच्छे गेंदबाज है, अच्छे बल्लेबाज है, अच्छे क्षेत्ररक्षक है, इसलिए तो फाइनल में पहुंच चुके. खेलने का प्रयास किया, खेले क्षेत्र में खेला, सीमा रेखा की ओर गेंद जा रहे हैं और यहाँ पर ये 4 रन. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे ती 16. पुरेपूर सर्कलचा फायदा उठवलाय. पहले ओवर की समाप्ति के बावजूद स्कोर कार्ड पहुंचे 16 रन बन चुके हैं. निश्चित तौर पर ये फाइनल का मुकाबला होगा यहाँ पर हिदौली का महाराजा चषक. हरीश तिवार यांचं स्वागत करायचंय. हरीश तिवार
नगरसेवक आमचे गणेशभाई लोखंडे. चला आता दुसरं षटक कांबाकडनं घेऊन येतो तो महेंद्र. 15-20 पावलाचा रडप आहे त्याचा. ओरग विकेट मारा करणार, मला असं वाटतं राऊंड विकेट मारा करणार. पंचांच्या उजव्या साईडने चेंडू घेऊन जाणार सरळ फलंदाजाकडे. फलंदाज आहेत ते आनंदपूरचे सुनील. दुसरं षटक संघाकडून पहिलं वैयक्तिक षटक घेऊन जातो तो महेंद्र. सामना करणार तो सुनील. पंचांच्या उजव्या साईडने म्हणजे राऊंड विकेट मारा करणार. जबरदस्त कट थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव मात्र रोखणे, दुसरी धाव येण्याचा प्रयत्न. चांगली रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही धावसंख्येला आकार मिळते. धावसंख्या दोन्ही पुढे सरसवते. धावसंख्या होती ती मात्र 18. धावसंख्या होती ती 18. स्कोर कार्ड पहुंचा है 18 रन पर. निश्चित तौर पर यहाँ पर इस साकुरली का गोल मैदान कैलाश शंकरराव अधिकारी गोल मैदान साकुरली काका अधिकारी उनका यहाँ पर आगमन हो चुका है. मैं उनको तहे दिल से स्वागत करता हूँ. अभी उन्होंने कहा कि बच्चों के लिए खेलने के लिए यहाँ पर मैदान रखा है. अगली गेंद का सामना करेंगे. यूएसआर खेलना चाहते हैं वहां पर सीमा रेखा की ओर जा रही है गेंद. जब तक कि गेंद फील्ड करे 1 रन का मुकाबला, 1 रन का इजाफा मिला है और 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. जब तक कि स्कोर कार्ड पहुंचा है यहाँ पर 19 रन बन चुके हैं. 1 विकेट के नुकसान. पहला विकेट गिरा था 10 रन पर. आमचे सहकारी मित्र मकरंद पाटेकरांच्या शुभेच्छा आल्या फायनलसाठी. ते उपस्थित नाहीये. त्यांची नक्कीच आम्हाला जाणीव आहे. कमतरता वाटली परंतु आपण तिकडे आहात. आपण आपल्या आईची काळजी घ्यावी. युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला इकडनं सांगतोय. स्कोर कार्ड पहुंचा है. अभी भी 19 रन बन चुके हैं. दूसरा ओवर जा रहे. पहला ओवर डाला था यहाँ पर अशोक ने, उसमें उन्होंने जैसे कि 16 रन दिए थे. स्कोर कार्ड पहुंचा 19. अगली गेंद का सामना करेंगे. पॉइंट की क्षेत्र में ढकेल दिया. वहां पर 1 रन दौड़कर पूरा किया है. देखना है यहाँ पर कि कितने रन बन पाते हैं. सिर्फ 1 रन और 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा. स्कोर कार्ड उसी जगह पर रुकता हुआ नजर. स्कोर कार्ड पहुंचा 20 रन. बुधाजी बरतड माझे सहकारी मित्र तलवाड्याचे, त्यांना विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसायचं आहे. बुधाजी बरतड, मनीषभाई आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. बुधाजी बरतड आपण या आपला अमूल्य वेळ आपण आज दिलात सामन्यासाठी, फायनलच्या सामन्यासाठी. मंडळ तुमचं आभारी आहे. दूसरा ओवर जा रही है. यहाँ पर 20 रन बन चुके हैं. 1 विकेट के नुकसान पर 1 विकेट की गिरावट आ चुकी थी. यहाँ पर गणेश जो कि खेलने का प्रयास वहां पर पॉइंट के क्षेत्र में ढकेल दिया. सिर्फ 1 रन का इजाफा मिलेगा और 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. स्कोर कार्ड पहुंचा 21 रन. निश्चित तौर पर बल्लेबाज को ऐसा लग रहा है कि बांध कर रखा है, मारने नहीं देते हैं. अच्छी तरह से गेंदबाजी का प्रदर्शन करे वहां पर महेंद्र. गणेशभाई लोखंडे आपण बरतड बुधाजी बरतड यांचं स्वागत करायचं आहे. प्रकाश के लिए गेंद डालेंगे. खेलने का प्रयास हवा में गेंद और सीमा रेखा के बाहर 6 रन. बहुत ही खूबसूरत शॉट. प्रकार के बल्ले से निकलता हुआ पहला शानदार छक्का. ऐसा लगा था कि सचिन काय धीरज राऊत ऐवा कॅच 500 रुपये का इनाम. चला क्या बात है. पुन्हा एकदा उत्तरवाला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. आहे तो षटकार. ही तर क्रिकेटपटूंची सुभाषजी शिंदे सर आपण आलात. तुमचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. मनीषभाई लोखंडे यांना विनंती करतोय आदरणीय गुरुवर्य आमचे सुभाषजी शिंदे सर यांचं स्वागत करायचं आहे. या स्कोर कार्ड पहुंचा है 33 रन. दूसरे ओवर की समाप्ति के बावजूद स्कोर कार्ड पहुंचा है 33. उस दरमियान दुर्खाम के कलावंत हमारे मित्र सुभाष जी शिंदे सर, उनका यहाँ पर आगमन हो चुका है. मैं उनका तहे दिल से स्वागत करता हूँ. यहाँ पर गणेश जी को मैं विनती करता हूँ कि उनका शाल और सम्मान चिन्ह देकर या गुच्छ देकर उनका सम्मान करें, क्योंकि एक बहुत बेहतरीन हमारे कलावंत है सुभाष जी शिंदे. उनका यहाँ पर आगमन. फाइनल का मुकाबला सुभाष जी यहाँ पर देखने के लिए. प्रदीप चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करावं. मनीषभाई लोखंडे यांना विनंती करतो आपण प्रदीप चौधरी उद्योजक प्रदीप चौधरी यांचं स्वागत करायचं आहे. कृपया मीटिंग करू नका. कृपया मीटिंग करू नका. सुनहली संध्या शाम ढलने वाली. कांबे संघाला विनंती आहे, कारण आपल्याला तुम्हाला चेंडू दिसला पाहिजे पुढे नंतर बॅटिंगला. आपण जर उशीर केला तर आपल्याला चेंडू दिसणार नाही. त्याच्यासाठी आपण लवकरात लवकर जितकं षटक लवकर कराल तेवढा तुमचाही फायदा होईल.
चला जाऊ. दो ओवर की समाप्ति के बावजूद स्कोर कार्ड पहुंचा 33 रन बन चुका है। पहले ओवर की समाप्ति के बावजूद स्कोर कार्ड पहुंचा था 16, उसके बावजूद महेंद्र ने दूसरा ओवर डाला था, डीजे अपना पहला ओवर डाला था, उसमें उन्होंने दे दिए थे 17 रन। कुल मिलाकर स्कोर कार्ड पहुंचा 33 रन, 33 लॉस ऑफ 1 विकेट। पहले विकेट का पतन 10 रन पर हो चुका था। देखना है कि दूसरा ओवर जारी है यहाँ पर, तीसरा ओवर जारी अजय का। अजय क्या करेंगे, अपने गेंदबाजी का करिश्मा, 4 गेंदबाज रहेंगे। सेमीफाइनल का मुकाबला इस मैदान पर आप देखें, साकुरली का ये गोल मैदान। अभी भी यहाँ पर काका अधिकारी उन्होंने कहा है सचिन कि ये मैदान जो रखा है हमारे बच्चों के लिए खेलने के लिए रखा है, तो मैं काका अधिकारी को मैं सैल्यूट करना चाहता हूँ, सलाम करना चाहता हूँ, धन्यवाद देना चाहता हूँ। आपकी सोच बड़ी सोच है। लॉन्ग ऑफ पर खेला गेंद सीमा रेखा के बाहर और ये 6 रन, 6 रन। धन्यवाद डीजे. आपण पाहिलं असेल जे मैदानाच्या आत आहेत तरी बाहेर जायचं आहे, त्वरित बाहेर जा, मैदानाच्या बाहेर बसायचं आहे. फायनलचा सामना आहे, एखाद्या संघाला नुकसान होऊ शकतं चेंडू हाडला तर मैदानाच्या बाहेर आपण. चला पुढचा चेंडू, पहिला चेंडू षटका. पुन्हा एकदा आमच्या दिशेने चेंडू टोलला आहे, एक पाऊस येतोय, दुसरी पाऊस घेण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण होतं कामाच्या संघाकडनं, सुरेख क्षेत्ररक्षण पाहतो, चांगली चेंडू फेकी पण पाहायला मिळाली. अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण कांबे संघाकडून. धावसंख्येला आकार मिळतो, धावसंख्या जाते ती 40च्या घरात. धन्यवाद सचिन, जो कि स्कोर कार्ड पहुंचा 40 रन पर। निश्चित तौर पर मैं सचिन को कहूंगा कि बल्लेबाज अगर अच्छी तरह से करिश्मा करते हैं, चमत्कार दिखाते हैं, तो अगली टीम पर जो कोई प्रेशर है वो जरूर हो जाएगा। अच्छी तरह से बल्लेबाजी का प्रदर्शन वहां पर सुनील के जरिए और प्रकाश के जरिए हो रहा है। दोनों भी धुआंधार बल्लेबाज है, अपनी टीम के लिए सजाना चाहते हैं, संवरना चाहते हैं। नक्कीच सर, नक्कीच. म्हणूनच त्यांनी नाणेफेक जिंकून पतप हा पण पळवला पाहिजे. थर्ड फाईन लेगच्या दिशेने पाडेल हा फटका. 1 बाउन्स जातो, चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. आता धावसंख्या होती ती डबल 4, 44 आणि चौकाराने 44 केले सर. 4 आकडे आले. धावसंख्या 44 झालेली आहे. महागडे षटक पडत आहे. पहिला चेंडू षटकार मारला, दुसरा चेंडू 1 धाव मिळाली ती, तिसरा चेंडू मारत पुन्हा एकदा चौकार मारला. म्हणजे जवळजवळ महागडे षटक पडते तिसरं षटक. तिसरं षटक हे निर्णायक षटक असतं. परंतु मला असं वाटतं आनंदपूरचा जो नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, कारण त्यांना माहित होतं का आपण प्रथम फलंदाजी करून आपण चांगल्या धावा मारू शकतो, म्हणून सर त्यांनी आता चांगल्या धावा मारलेल्या आहेत. 44 धावा झाल्या, अजून तिसरं षटक. सचिन, जो कि उनको मालूम है, उनके जो कर्णधार है, कप्तान है, उनको पूरी तरह से सेल्फ कॉन्फिडेंस है कि हम खेलेंगे, हम अच्छे. हेलो, सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा आपल्या दिशेने चेंडू टोला, चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो पुन्हा एकदा चौकार. महागडे षटक पडतंय कांबे संघाकडनं. धावा मिळतात, त्या भरकन पुढे जातात. धावसंख्या होती ती 48. होते 48. प्रकाश पाटेकर माझे सहकारी मित्र, त्यांच्या सुद्धा या सामन्यासाठी शुभेच्छा आल्या. येदुरी संघाच्या ज्या महाराजा चषकासाठी खूप शुभेच्छा आम्हाला येतात, मोबाईलद्वारे मॅसेजद्वारे करतायत ते शुभेच्छा. प्रदीप चौधरी यांचं स्वागत करायचे. मनीष भाई फुलटा चेंडू उलचाल मारण्याचा प्रयत्न केला होता का काय बघूया. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. कांबे संघाकडे त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजांना. 2 धावा रोखू शकत नाही, 2 धावांनी आकार जाते. धावसंख्या होती ती 5-0 म्हणजे 50 झालेली आहे ती आनंदपूर संघाची. स्कोर कार्ड पहुंचा है 50 रन यहाँ पर आनंदपुर टीम के लिए. प्रकाश जी 29 रन पर खेल रहे प्रकाश जी. अगली गेंद का सामना करेंगे, राइट हैंड बल्लेबाज खेलने का प्रयास किया, हवा में गेंद जरूर है, वहां पर उसके पीछे खिलाड़ी मौजूद और अच्छी तरह से जज नहीं कर पाए, जब तक कि बल्लेबाज के लिए 2 रन का ही मुनाफा मिला है. तो यहाँ पर आनंदपुर टीम के लिए शुभेच्छाएं दिया है यहाँ पर संदीप वारगड़े विलुक के, उन्होंने शुभकामनाएं दी हैं. मैं तहे दिल से उनका भी स्वागत करता हूं. संदीप जी, आपकी शुभकामनाएं उनके पीछे जरूर है. आनंदपुर टीम के लिए शुभकामनाएं. धन्यवाद. धावसंख्या 52. मला असं वाटतं
क्षेत्ररक्षण मात्र कांबे संघाचं कुठेतरी कमी पडतंय सर. 2 झेल मात्र त्यांनी सोडलेले आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा हा फलंदाजाला होतो. मी नेहमी सांगतो कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटला सामना सुटला सर. म्हणून प्रत्येक कॅच ही महत्वाची, प्रत्येक रन फार महत्वाचा आहे. कारण क्रिकेटला म्हणजे एक जरी चूक झाली तरी ती त्या संघाला फायदा होतो, दुसऱ्या संघाला फायदा होतो. म्हणून चूक क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. नई गेंदबाज है नितिन, देखना है कि नितिन ना निखिल, चौथे गेंदबाज है निखिल, क्या कर पाते हैं अपने टीम के लिए. अंतिम ओवर डालेंगे अपने टीम के लिए, क्या कर पाते हैं, क्योंकि ये पूरी तरह से निर्भर है. बल्लेबाज का करिश्मा और गेंदबाज का करिश्मा, चमत्कार कौन दिखाते हैं, क्योंकि इसी मैदान पर साकुरली के गोल मैदान पर सुनहली संध्या का आगमन, शाम ढलती हुई नजर आती हुई नजर आ रही. स्कोर कार्ड पहुंचा है अभी भी 52 रन, 52 रन, जैसे कि 3 ओवर खत्म हो चुके हैं. स्कोर कार्ड तो अच्छा किया उन्होंने, 52 रन तो बनाए. 13च्या रनरटनी हा स्कोर चालू आहे. आनंदपूरचा शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. प्रेक्षकांना विनंती आहे बाळांनो, तुम्ही पोरांनो मैदानाच्या बाहेर या. पुन्हा एकदा उचल मारला, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आहे तो षटकार. मिलाकर स्कोर कार्ड पहुंचे 58 रन बन चुके हैं. जैसे ही गेंद बल्ले पर लगी सीमा रेखा से बाहर, ऐसा लगा की 3 षटकासाठी 1100, 3 विकेटसाठी पण 1100. नितीन राऊत यांच्याकडनं या ठिकाणी जे काही 500 रुपयाचं बक्षीस ठेवलं आहे. और ये सीमा रेखा के ओर 4 रन. खूबसूरत बल्लेबाजी का प्रदर्शन, छक्के और चौकों की बरसात इस मैदान पर देखने के लिए मिले. साकुरली का गोल मैदान, काफी खूबसूरत मैदान आप देख रहे 2025 का यह फाइनल का मुकाबला के लिए यहाँ पर 1111, जैसे कि 1111 का इनाम नितिन चौधरी. 3 विकेट 3 सिक्स, 3 विकेट 3 सिक्स, दोनों टीमों के लिए यहाँ पर इनाम रखा है. दोन्ही टीम साठी या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे 11-11, 1111. आईवा झेलसाठी ज्यांनी आम्हाला पार्थिव रोहनजी डोळे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा उचल मारा, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर येतोय. हे दोन्ही महाराजांचा षटक 2025च्या फायनलचा षटकार. धन्यवाद डीजे मासा. स्कोर कार्ड पहुंचा 68 रन बन चुके हैं. 68 रन, लॉस ऑफ 1 विकेट. बहुत ही शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन. सुनील और प्रकाश अपने टीम के लिए सजाना चाहते हैं, अपने टीम के लिए संवारना चाहते हैं. और क्योंकि फाइनल का मुकाबला है, जैसे आपको मालूम है, प्रथम पारितोषिक के रूप में प्रकाश रामचंद्र चौधरी अरेफी, उनकी ओर से प्रथम पारितोषिक आपको दिया जाएगा. और द्वितीय पारितोषिक सागर देशमुख की ओर से अगली गेंद का सामना करेंगे. बहुत अच्छी गेंद खेलने का प्रयास किया, वहां पर लॉन्ग ऑफ अंगन पर गेंद गई. जब तक ये गेंद फील करे 1 रन का इजाफा. दूसरे दौड़ना चाहते हैं और यहां पर 2 रन दौड़कर पूरे गए. अच्छी रनिंग रफ्तार दोनों के बीच में. स्कोर कार्ड पहुंचा है अभी भी 70 रन. धाव संख्या पोहोचते 70 रन. क्या हुआ, शॉट बघायचं, शॉट रन आहे. नाही दिसणार सर. पंच तुम्ही निर्णय घ्या. ओके, पंच निर्णय घ्या. शॉर्ट रन आहे. ओके, धन्यवाद अंपायर. 69 रन बन चुके, 69 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड पहुंचा है 69 रन. अगली गेंद का सामना करेंगे. खेलने का प्रयास क्या, खेले क्षेत्र में खेले, वहां पर गलत क्षेत्र रक्षण हो चुका है सीमा रेखा के ओर. और 4 रन. मोहन वेखंडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत होत आहे. मोहन वेखंडे. कुल मिलाकर स्कोर कार्ड पहुंचा सचिन 73 रन बन चुके, 73 रन, लॉस ऑफ 1 विकेट. अगली गेंद का सामना करेंगे. खेलने का प्रयास किया, लॉन्ग ऑन पर सीमा रेखा से बाहर, 6 रन. आक्रामक बल्लेबाजी का प्रदर्शन, निश्चित तौर पर सराहना कर रही होगी यहाँ पर सुनील और प्रकाश की.
पूर्ण फलंदाजी स्वीकारली, नाणेफेक जिंकून त्यांना माहित होतं की आपली चांगली फलंदाजी होणार आणि त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. 80 धावा काढायच्या आहेत फायनल जिंकण्यासाठी. कॅच. 80 धावा म्हणजे प्रत्येक षटकात तुम्हाला 20 धावा काढाव्या लागतील. नाव सांगा. सुजल सोकांडे आयवा कॅचसाठी रोहन डोळे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. अजूनही 4 षटकं आपल्याला खेळायचे. किती कॅच घेतात मित्रांनो बघा. उद्योजक रोहनजी डोळे साहेब ते बक्षीस वाटत आहेत चांगल्या प्रकारे. मोहन विखंडे यांचं स्वागत गणेश भाई लोखंडे आपण करायचं आहे नगरसेवक. सचिन 80 रन का लक्ष्य रखा है. 80 रन चाहिए 24 गेंदों में 80 रन. क्या कर सर पहिली सर्कलची ओव्हर जर तांबा संघाने जर हाणामारीत जर 20-22 धावा काढल्या तर सामना तांबा संघ सुद्धा विजयी होऊ शकतो. कारण क्रिकेट आहे. आपण पाहिलं असेल 426 धावा पण झालेल्या आहेत. 426 रिटर्न टीमने मारलेल्या आहेत दक्षिण आफ्रिकेने. आपण पाहिलं असेल ऑस्ट्रेलिया सामना. म्हणजे क्रिकेटमध्ये जरी धावा जरी जास्त झाला त्यांनी जशा मारल्या तसे त्यांनी जर प्रयत्न केला तर हा तांबा संघ सुद्धा विजयी होऊ शकतो. बरोबर. सचिन अतिशय चांगल्या प्रकारचा क्रिकेटचा इतिहास आपल्याला हेच सांगतो की आपण पाठलाग जर केला त्या पद्धतीने जर खेळ केला, सर्कलच्या आतमध्ये जे पहिलं षटक आहे त्या षटकाच्या मध्ये जर का चांगल्या प्रकारचा स्कोर कार्ड खडा केला तर निश्चितच तो संघ विजयी होऊ शकतो. 24 चे चेंडू आहेत आणि त्या 24 चेंडू मध्ये आपल्याला धावा काढायच्या त्या चला फलंदाज चला तांबे संघ. सूर्य आपला मावळत चाललाय. तुम्हाला चेंडू दिसला पाहिजे. चला पटापट चला क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. ढलती हुई संध्या का आगमन यहाँ पर हो चुका है. धीरे धीरे सुनहरी संध्या का यहाँ पर आगमन. और आप देख रहे हैं यहाँ पर 2025 महाराजा चषक 2025 का फाइनल का मुकाबला आप देख रहे हैं. काफी खूबसूरत मुकाबला. 24 गेंदों में 80 रन. मेरे मित्र यहाँ पर सुभाषी शिंदे उनका यहाँ पर आगमन हो चुका है. मैं तहे दिल से उनका स्वागत करता हूँ. काफी इस इलाके में कई ऐसे कलाकार हो चुके हैं जिसमें सुभाजी का नाम है, महेश फाल्के का नाम है, पंडित पांडे का नाम है. वैसे तो मधुकर शिंदे का बहुत सारे ऐसे हैं जिन्होंने हमारे यहाँ पर साथी कॉमेडिटर सचिन चौधरी भी एक बहुत ही कलाकार है. सचिन चौधरी का नाम किसमें नहीं है. अच्छे कलाकार है, अच्छे बल्लेबाज है, अच्छे क्षेत्ररक्षक है, अच्छे अंपायर है, निवेदक है. बहुत सारे गुण उसमें हैं. धन्यवाद पाटील सर. आनंदपूरच्या संघाचं सांगायचं झालं तर मोरुशीचा फायनलचा सामना सोडून ते डोकांची फायनल खेळण्यासाठी हा आनंदपूर संघ इथं हजर झालेला आहे सर. म्हणजे त्यांना डोकांचं बक्षीस मारायचंच आहे का असं त्यांनी ठरवलं असेल मला असं वाटतं. आणि बघूया फायनलचा सामना काय होऊ शकतो. चांगल्याशे फटकेबाज आपण कांब्या संघात पाहतो. अशोक असेल, अर्जुन असेल, सचिन असेल, महेश असतील, चांगले फलंदाज आहेत त्यांच्याकडे. पण मी पहिली सर्कलचं जर षटक त्यांनी 20-22 धावा जर मारलं सर तर सामन्याला कलाटणी येऊ शकतो. निश्चितच सचिन तू म्हणतो. मला असं वाटतं की ते प्रारंभिक म्हणजे सुरुवातीचे जे काही फलंदाज आहेत ते चांगल्या प्रकारची जर फलंदाजी केली म्हणजे सर्कलच्या आतमध्ये जे पहिलं षटक आहे त्याच्यामध्ये त्यांना 20-22 धावा आल्या तर निश्चितच ते आपलं पारडं जड करू शकतात. प्रतिस्पर्धी संघावरती मात करू शकतात. अशा प्रकारचा खेळ निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. साकुर्ली का यह खूबसूरत गोल मैदान. सुनहली संध्या, शाम ढलती हुई, अंधेरा नजर आता हुआ नजर आ रहा है. पहले ओवर की पहली गेंद. सामना करेंगे बल्लेबाज सचिन. खेलने का प्रयास किया. पहली गेंद में गेंद चली गई. अच्छा क्षेत्ररक्षण और यहां पर विकेट का पतन. पहले विकेट का पतन. चेक करतो. थर्ड अंपायरकडे मागितलेला आहे. काय हरकत नाहीये. बघूया आपण. आउट आउट. पहले विकेट का पतन. धावबाद होतो अशोक. निश्चित निराश होऊन परत नसेल कारण धावबाद होणं म्हणजे आत्महत्या करण्याचा प्रकार म्हटला तर बरोबर. अवघड ठरणार नाही. कारण आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतो म्हणजे धावबाद होतोय. माझ्या आयोजकांना विनंती आपण पण जरा मागे या ना. आम्हाला इकडे चेंडू दिसत नाहीये. आयोजकांना विनंती आपण टॉस का बॉक्स मध्ये उभे राहिले तरी चालतील. पहला ओवर जारी है. यहाँ पर पहले विकेट का पतन हो चुका है. निश्चित तौर पर हौसला जो है, उमंग जो है वह बढ़ चुके हैं गेंदबाज की. कृपया विजयी झाल्यानंतर आपण स्तंभ घेऊन जाऊ नका अशा प्रकारचे आयोजकांकडनं. 10,000 कमी होतील. वाव. कोणीही स्तंभला हात लावू नका. विजयी झाल्यानंतर एक तुम्हाला सूचना आहे
नाहीतर त्यामधून 10,000 कमी केले जातील. पहले ओवर की दूसरी गेंद, सामना करेंगे महेश. खेलने का प्रयास किया, वहां पर ऑफील जरूर किया है, ऑफील जरूर किया है, लेकिन इकरार नहीं है बल्कि वहां पर इनकार किया है. क्वालिफाइड अंपायर इनकार किया वहां पर. हेमंत तावड़े क्वालिफाइड अंपायर बहुत ही बेहतरीन अपना सोच समझकर और सूझबूझकर अपना निर्णय देने का फैसला करते हैं. पहली ओवर की दूसरी गेंद, निश्चित तौर पर मैं सराहना करूंगा वहां पर सुनील की, अच्छी गेंदबाजी का भार संभाल रहे हैं. सर्कल के अंदर एक और, सर्कल के अंदर एक और है, देखना है कि सर्कल के अंदर बांध कर रखा है पूरी तरह से बल्लेबाज को. अगली गेंद का सामना करेंगे यहां पर महेश. खेलने का प्रयास किया है, इर्शाकोर के ऊपर से गले सीमा रेखा की ओर, और क्या कैच है, बहुत ही खूबसूरत कैच. खूबसूरत कैच इस मैदान पर सचिन भाई ने कल से देखो, कल भी एक कैच लिया था वहां पर, अशोक ने कैच लिया, क्या कैच लिया था. बापू आदिकर ने उनको इनाम दिया था 300 रुपए का. कल क्या कैच किया था, बहुत ही कैच. और उस वहां पर जो एक आज भी कैच लिया, एक हाथ में कैच लिया था वहां पर, लॉन्ग ऑफ पर कैच लिया था वहां पर भी बहुत बेहतरीन. मतलब अगर मैच को जीतना है, मैच को अगर सफल बनाना है तो कैच लेने चाहिए, अच्छा क्षेत्ररक्षण होना चाहिए. मी पण वारंवार सांगतो कॅचेस इन द मॅचेस. कॅच घेतलाच पाहिजे, कॅच सुटला मॅच सुटली. म्हणून क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. जाऊया पुन्हा एकदा मैदानात. महेंद्र के लिए गेंद डालेंगे गेंदबाज सुनील ने ऐसा लगा है सचिन कि बल्लेबाज को बांध कर रखा है, पूरी तरह से हावी हो चुके हैं बल्लेबाज के ऊपर. मुझे ऐसा लगता है कि बल्लेबाज को उन्होंने पूरी तरह से परखा है, बल्लेबाज को पूरी तरह से देखा है और उसी प्रकार से वो गेंद लाने का प्रयास कर. लेफ्ट हैंड गेंद बल्लेबाज है महेंद्र, क्या कर पाते. लेफ्ट हैंड बल्लेबाज जो भी होते हैं वो आक्रामक होते हैं. देखना है कि महेंद्र अपनी टीम के लिए किस प्रकार से सजाते हैं, किस प्रकार से संवारते हैं. सामना करेंगे महेंद्र सुनील की गेंद का. समय की पाबंदी रखे दोस्तों. खेलने का प्रयास किया वहां पर, लॉन्ग ऑन पर सीमा रेखा के बाहर, 6 रन. आया कैच, 500 रुपए का इनाम. आया कैच, 500 रुपए का इनाम यहां पर. और इस 6 रन के बदौलत से स्कोर कार्ड पहुंचा है 6 रन. विजय मास्टर पहले गेंद जैसे कि छक्का लगा, पहला छक्का लगा, छक्के से कहा था. खेलने का प्रयास किया वहां पर, चूके पूरी तरह से मिश्रण किया, बहुत अच्छी बेहतरीन डिलीवरी डालने का प्रयास किया है. उसी जगह पर रुकता हुआ नजर है. स्कोर कार्ड पहुंचा है 6 रन. जैसे कि जीतने के लिए 80 रन का लक्ष्य है, आसान भी नहीं. आइवा कैच लेने वाले जो भी है, आइए 500 रुपए का इनाम है यहां पर. रोहन जी की ओर से 500 रुपए का इनाम. विलास राउत, क्या बात है विलास जी, आपका यहां पर स्वागत है और 500 रुपए का इनाम ले लो. हाँ अच्छा, उन्होंने तय कर लिया असेल का नाही. मला असं वाटतं कॅचकडे राऊतांचा जास्त लक्ष आहे. सगळे राऊत यांनी कॅच पकडलेले आहेत. नो डाऊट तिथे राऊत. पहिली ओव्हर की समाप्ती के बावजूद स्कोर कार्ड पहुंचा थे 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते 36च्या घरामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते 6च्या घरात. प्रत्येक षटकात 25 धावांची गरज. चालेल, ओके. चला ओके स्टार्ट घ्या. चला लेस. संतोष की गेंद, दूसरा ओवर लेकर आ रहे हैं संतोष. निजी पहला ओवर डालेंगे और सामना करेंगे महेंद्र. खेलने का प्रयास वहां पर, गेंद बल्ले से नहीं बदन से टकराई. ओके, बदन से टकराई. लेग बाय के रूप में 1 रन का इजाफा मिला और 1 रन से संतोष होना पड़ेगा. स्कोर कार्ड पहुंचे 7 रन. धाव संख्या पोहोचते 37च्या घरामध्ये. अशोक शिंदे यांच्याकडून प्रत्येक षटकारास
200 रुपयाचं बक्षीस अशोक शिंदे यांच्याकडून प्रत्येक षटकारास सचिन तिवारसाठी. अच्छा, सचिन तिवारसाठी. ओके, स्कोर कार्ड पहुंचा है 7 रन. लेफ्ट हैंड बल्लेबाज खेलने का प्रयास किया, खेले क्षेत्र में गेंद चली गई. वहां पर देखना है कि सीमा रेखा की ओर, और यहां पर ये 4 रन. 1 बॉल 4. एक टप्पा सुद्धा कॅच घेतली तर 250 रुपये. क्या बात आहे. हा, षटकाराच्या बाहेर. षटकाराच्या बाहेर बर सीमा रे. हा चौकार आहे. षटकाराच्या बाहेर मित्रा येऊ नका इकडे परत परत. कुल मिलाकर स्कोर कार्ड पहुंचे 11 रन. खेले क्षेत्र में सीमा रेखा की ओर, और यहां पर ये 4 रन. खूबसूरत बल्लेबाजी का प्रदर्शन, सराहना करनी होगी बल्लेबाज की. पहुंचा है 15 रन. छक्के या चौकों की बरसात यहां पर इस मैदान पर करनी है अगर मैच जीतना है, क्योंकि हेदवली का महाराजा चषक 2025 का फाइनल का मुकाबला इस साकुर्ली के गोल मैदान कैलाशवासी शंकरराव अधिकारी गोल मैदान साकुर्ली में आप देख रहे हैं. सुनहरी संध्या शाम ढलती हुई नजर है. काफी संख्या में यहां पर दर्शक मौजूद है. मैं उनका तहे दिल से स्वागत करता हूं. करण साळवे यांच्याकडून कांबे टीम साठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस. करण साळवे यांच्याकडून 200 रुपये प्रत्येक षटकारासाठी. रुपयों की बौछार यहां पर हो चुके. छक्के चौके की बौछार भी होनी चाहिए, क्योंकि दर्शक यहां पर मौजूद है वही मैच का मजा लेने के लिए. स्कोर कार्ड पहुंचा 15. हवा में गेंद जरूर है, लेकिन देखना यहां पर ये सीमा रेखा के बाहर. आईवा क्या 500 रुपए का इनाम. या कमाई सांगले. 500 रुपए का इनाम यहां पर. बहुत अच्छे, खूबसूरत. यहाँ पर दर्शक भी आते हैं, कमाई भी हो जाती है. बहुत अच्छा है बापू अधिकारी, बहुत अच्छा है. तो 500 रुपए का इनाम उनके लिए यहाँ पर रखा है. आप आइए, आपका नाम बताइए और 500 रुपए यहाँ पर लेकर. स्कोर कार्ड पहुंचा है अभी भी 21 रन. जीतने के लिए जैसे मैंने कहा कि 80 रन, 4 ओवर में 80 रन. अभी भी जैसे कि नैया पार करने के लिए 59 रन चाहिए. छक्के और चौकों की बरसात जरूर यहां पर होनी चाहिए. 59 रन अभी भी जीतने के लिए चाहिए. 80 रन का लक्ष्य है. अगली गेंद का सामना करेंगे महेंद्र. खेलने का प्रयास, और ये गोली छोटी सीमा रेखा के बाहर. 6 रन. ने मुझे ऐसा लगता है सचिन की तय कर लिया है. हम ऐसे 1-2 रन नहीं देंगे, हम छक्के और चौके लगाएंगे. हाँ, दिनेश वाघ आईवा कॅच. 500 रुपये का इनाम. रोहनजी ढोळे यांच्याकडून 500 रुपये. क्या बात है, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. महेंद्र ने तय कर लिया है, छक्के और चौके ही लगाएंगे, हम 1-2 से काम नहीं बनाएंगे. और लेफ्ट हँड बल्लेबाज, आक्रमक बल्लेबाज आहे महेंद्र. आपण पाहतो लेफ्ट हँड फलंदाज. आपण जर तुलना केली तर युवराज सिंग, ज्या युवराज सिंगने अभिषेक शर्माला आता तयार केलं त्या पद्धतीची फटकेबाजी आपण महेंद्रकडून पाहतोय. म्हणजे लेफ्ट फलंदाज आक्रमकच असतो. आपण ऑस्ट्रेलियाचं बघितलं तर गिलक्रिस्ट बघा, ब्रायन लारा झाला. म्हणजे हे लेफ्ट हँड फलंदाज इतके आक्रमक असतात तर जबरदस्त त्यांची बॅटिंग असते. आपण वारंवार पाहतो. ब्रायन लाराचं जर का सचिन सांगायचं गेलं तर ब्रायन लाराने कसोटी क्रिकेटमध्ये एका इनिंगमध्ये 400 धावा काढले. अभिजित अद्यापर्यंत तर रेकॉर्ड है. तो लेफ्ट हैंड बल्लेबाज काफी आक्रामक होते हैं. तो यहाँ पर इसी मैदान पर, इस साकुर्ली के गोल मैदान पर आक्रामक बल्लेबाजी का प्रदर्शन कर रहे हैं महेंद्र. छक्के और चौकों की सहायता से खेल रहे हैं. अगली गेंद का सामना करेंगे महेंद्र संतोष की. खेलने का प्रयास, हवा में गेंद है, जरूर देखना यही है. और ये बहुत अच्छा जज, बहुत अच्छा कैच. विकेट का पतन. चला पटापट चला, वेळेचं बंधन. सचिन के विकेट का पतन. सचिन अपने टीम के लिए कुछ खासा प्रदर्शन नहीं किया, लेकिन मैं कहूंगा कि महेंद्र जो है आक्रामक बल्लेबाज है. महेंद्र निश्चित तौर पर सराहना करूंगा महेंद्र की बल्लेबाज की. महेंद्र ने छक्के, अभी तक तो महेंद्र ने 3 6 लगाए
और 2 शानदार चौके लगाए। तो सराहना करनी होगी उस बल्लेबाज की निश्चित तौर पर। नए बल्लेबाज आए मयूर, क्या कर पाते हैं मयूर अपने टीम के लिए, क्या सजाना चाहते हैं, क्या संवारना चाहते हैं, क्या बल्लेबाजी का करिश्मा करते हैं मयूर के लिए। गेंद आरडी ग्रुप रोहन डोळे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे आयवाक्यासाठी. लॉंग ऑफला मारला चेंडू, आता मात्र एकच धाव. छोटा फलंदाज मात्र मैदानात. बघूया महेंद्रकडे सगळ्यांच्या नजरा. बघूया महेंद्र काय करतोय. जबरदस्त षटकार मारतोय महेंद्र. स्कोर कार्ड पहुंचा है, 28 रन बन चुके हैं. सुनहली संध्या, अंधेरा ढलता हुआ नजर आ रहा है, लेकिन ये साकुर्ली का गोल मैदान आप देख रहे हैं. सबकी निगाहें बल्लेबाज और गेंदबाज के ऊपर. सभी क्षेत्र रक्षक, हम तो मैदान के बाहर होते हैं, लेकिन टेंशन उनको होता है जो स्वयं वहां पर जो मैच खेलते हैं. अगली गेंद का सामना करेंगे लेफ्ट हैंड बल्लेबाज महेंद्र. अच्छी गेंद खेलने का प्रयास और ये वाइड करार कर दिए. अतिरिक्त रन कहां भी जाता है, एक एक रन भी महत्वपूर्ण हो जाता है. क्रिकेट के इतिहास में कहा गया है कि अतिरिक्त न हो, चाहे वह 2020 का मैच हो, चाहे वनडे का मैच हो, एक एक रन महत्वपूर्ण हो जाते हैं. जैसे बल्ले से या बदन से खेलने का प्रयास किया, वहां पर खेल क्षेत्र में 1 रन के लिए दौड़ पड़े हैं. दूसरे दौड़ना चाहते हैं, मेरे ख्याल से देखना यही है. अच्छा क्षेत्र रक्षण, अच्छा थ्रो, जब तक कि गेंद फील्ड करे. स्कोर कार्ड पहुंचा है, 30 रन बन चुका है. अभी भी जीतने के लिए 50 रन चाहिए. 50 रन विन दिस मैच. तीसरा ओवर जारी है प्रकाश का, लेकिन मुझे ऐसा लगता है कि प्रकाश ने बल्लेबाज को पूरी तरह से बांध कर रखा है, क्योंकि महेंद्र जो है एक आक्रामक बल्लेबाज है. महेंद्र उसको भी एक प्रकार से पूरी तरह से बांध कर रखा है. मयूर देखना है कि मयूर अपने बल्लेबाजी का करिश्मा किस प्रकार से करते हैं. अगली गेंद सामना करेंगे. बहुत अच्छी गेंद, ऑफ साइड में चली जाने वाली गेंद है और यहां पर फिर से वाइड करार कर दिया. 1 रन का इजाफा मिला है. स्कोर कार्ड पहुंचा 31 रन. खेलने का प्रयास उसी प्रकार से. अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन, नपीतुली गेंदबाजी का प्रदर्शन. स्लो डिलीवरी डालने का प्रयास करते प्रकाश. अपने टीम के लिए अच्छा खासा प्रदर्शन गेंदबाजी की ओर से. खेलने का प्रयास करेंगे मयूर, फिर से उसी प्रकार से और बार बार वही गलती. अतिरिक्त रन, ऑफ साइड में चले जाने वाली गेंद थी और 1 रन का इजाफा मिला. 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. काफी संख्या में यहां पर दर्शक मौजूद है, उनका मैं तहे दिल से स्वागत करता हूं. अगली गेंद का सामना करेंगे मयूर. खेलने का प्रयास और फिर से मयूर नाकाम हो रहे हैं. मयूर बार बार जैसे कि अपने टीम के लिए सजाना चाहते हैं, लेकिन बार बार वह नाकाम होते नजर आ रहे. मुझे ऐसा लगता है कि प्रकाश ने उनको परखा है, देखा है. खेलने का प्रयास किया, वहां पर फिर पॉइंट के क्षेत्र में धकेल देना चाहते थे, लेकिन फिर भी बल्ले से टकराई नहीं गेंद. गेंद सीधी चली गई विकेट कीपर के हाथों में. तो निश्चित तौर पर यह जो मैच है, अभी भी मैं कहूंगा कि जब तक महेंद्र है, महेंद्र अपने टीम के लिए जो है काफी अच्छा स्कोर कार्ड अभी तक तो उन्हें खड़ा किया है. महेंद्र ने 3 6 शानदार 6 और 2 चौकों की सहायता से खेल रहे हैं. स्कोर कार्ड पहुंचा है 32. 48 रन, 48 रन विन दिस मैच. छह गेंदों में 48 रन, 48. 6 चेंडू आणि 48 धावा. महेंद्र है पिच पर, लेकिन देखना है कि महेंद्र क्या कर पाते हैं. महेंद्र के लिए गेंद, फिर से खेलने का प्रयास किया, वहां पर खेलने क्षेत्र में गेला, सीमा रेखा की ओर जा रही गेंद 4 रनों के लिए, लेकिन अभी तो कुछ काम बनने वाला नहीं. मी पुन्हा एकदा तुम्हाला सूचना देतो, सर्वांना खेळाडूंना विनंती असेल की आपण कोणीही स्टंपला हात लावू नका, स्टंप घेऊ नका, स्टंप जागेवरच राहू द्या, अन्यथा तुम्हाला 10,000 ची पेनल्टी आहे. प्रथम पारितोषिक अर्थातच आमचे परममित्र, आमचे विद्यार्थी आहेत, परममित्र साहेब आहेत, म्हणजे आता म्हणावं लागेल प्रकाशजी चौधरी आरेफत यांच्याकडून ते प्रथम पारितोषिक आहे. ते त्याच्यानंतर द्वितीय पारितोषिक आहे सागर देशमुख यांच्याकडून द्वितीय पारितोषिक आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, परंतु एक निश्चित आहे, मी तुम्हाला सचिन सांगितलं होतं की हे जायचं ना. बरं हॅलो, जरा आवाज बाहेरून देऊ नका, लक्ष असू द्या क्रिकेटकडे तुमचं सगळ्यांचं. चला पुढचा चेंडू, लेफ्ट हँड फलंदाज पुन्हा एकदा उंचावर मारला, चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर, आहे तो षटकार.
आयवा कॅच पुन्हा एकदा आणि ग्रुप यांच्याकडे रोहन डोळे यांच्याकडे पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक. कॅच घेतलेली आहे, बाहेर कॅच घेतलेली दिसतंय. कॅच घेतली म्हणून तो आलेला आहे. येऊ द्या पुढचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी, स्लो डिलिव्हरी परत मारण्याच्या प्रयत्नात, परंतु चांगले फटके म्हणजे आपल्याला पाहायला मिळाले कामे संघाकडनं. पण महेंद्रनी पण चांगलं असं मनोरंजन आमच्या प्रेक्षकांचं केलेलं आहे. पुढचा चेंडू, उलटा चेंडू, बॅटच्या पट्ट्यात मात्र आला नाही. चेंडू लागतो धाव. अशोक आपण पाहू की नेत्रदीपक असं ह्या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन झालेलं आहे. आमचे मित्र सचिनजी चौधरी या ठिकाणी उत्कृष्ट समालोचन करत आहेत. आमचे मित्र सन्माननीय हरेजी पाटील सर या ठिकाणी दरवर्षी येतात. सर्व या ठिकाणी सर्व मित्रमंडळींचे सहभागी होणाऱ्या सर्व सामन्यातील खेळाडूंचं आम्ही या ठिकाणी आयोजकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. धन्यवाद शिंदे सर, गुरुवारी आमचे शिंदे सर. डीजे लावा जरा आपला नाचू द्या.